आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. अंजनाच्या कठोर तपश्चर्येने हा शुभ दिन उगवला आहे. हे सामान्य बालक नाही, महाबलशाली. महाज्ञानी, अतिशय चतुर, अति बुद्धिमान, थोर भक्त, महाशक्तिशाली, अजेय, महायोद्ध्याच्या रूपात या विश्वात अमर होईल. कित्येक दीनदुबळ्यांचे कष्ट केवळ याच्या दर्शनानेच समाप्त होतील. सूर्यचंद्र, नवग्रह, नक्षत्रे, इंद्रादी देवताही याचा सन्मान करतील. त्रिमूर्तींचा आशीर्वाद या शिववंशाचं रक्षण सदैव करेल. केसरी महाराज, अंजना, आपण खूप पुण्यवान आहात. लोका समस्ता सुखिनो भवंतु. आपला पुत्र साक्षात शिवांचा अंश असल्या कारणामुळे यक्ष, राक्षस, दुष्ट, दानव अथवा पिशाचही याचे कोणतेही नुकसान करू शकणार नाहीत. अनुकूलता असो की उपद्रव, आवश्यकतेनुसार परिस्थितीचं निवारण करण्याचं सामर्थ्य त्याला प्राप्त आहे. त्याबरोबरच विष्णुवंशही असल्या कारणास्तव तो दिव्य भक्त होऊन पृथ्वीवर भक्तीचं आदर्श उदाहरण ठरेल. शुभकार्यात तल्लीन होऊन शुभकार्य करण्याकरिता हा प्रेरणादायी ठरेल. कल्पांतांपर्यंत युगानुयुगे आपली कीर्ती वाढवेल, भक्तांचंही कल्याण करेल. या दिव्य बालकाच्या दर्शनाने आम्हालाही अतिशय हर्षोल्हास झालेला आहे. आपले मंगल हो. नारायण नारायण. आनंद प्रभू, परमानंद. अंजनी नंदन, केसरी पुत्र. अंजनेय हे नाव आपणास सुंदर वाटत नाही का ऋषीवर्य? नाही नाही, केसरी पुत्र हे गुप्त नाव अतिशय योग्य आहे. याचे कोणतेही नाव गुप्त राहणार नाही. केवळ अंजनेय केसरी नंदनच नव्हे, हरिपुत्र, हरहरपुत्र, वायुपुत्र, त्रिमूर्तीपुत्र अशा कित्येक सहस्त्र नावांनी याला अलंकृत केले जाईल. या नावांनुसारच ज्ञानस्वरूप, रुद्ररूपी, महाबलशाली, विश्वरूपी बनून ब्रह्म तेजस्वी होऊन कीर्ती वाढेल. विश्वास लोक समजता सुखिनो भवंतुचे महत्व शिकवेल, समस्त जगताचे कल्याण करेल. अंजना, केसरी, आपण दोघे अतिशय भाग्यवंत आहात. जन्माबरोबरच हा सर्व काही आपल्यासोबत घेऊन आलाय. वस्त्र कवच, कुंडल, कांतीहार, माथ्यावर हरी व तिलक सर्वांसहित अवतरित झाला आहे. देवर्षी, परंतु मला केसरी वस्त्र, कवच, कांतीहार, कुंडल काहीही दृष्टीस पडत नाही. असे का बरे प्रभू? केसरी, हे रेशमी वस्त्र, कवच, कुंडल, कांतीहार हे सर्व तुझ्या पुत्राला जन्मतःच प्राप्त झाले आहे. ही एक दिव्य भेट आहे. केवळ मातेचे नेत्रच ती पाहू शकतात. तिने पाहिलं आहे आणि आणखीही खूप काही दिसणार आहे. जो त्याचा जोडीदार होईल तो या बालकाकरिता परमगुरु, परमसत्य, परमात्मा, वंदनीय साक्षात परमेश्वरच असेल. हे महात्मा प्रभू, कोण असतील महर्षी? कालाय तस्मै नमः. केसरी, प्रति तासाकरिता प्रतीक्षा करावी लागेल. कालांतराने तो समयही येईल. त्या क्षणाला तुझा पुत्र ओळखेल.
परंतु या सर्व घटनांना समय आहे. आपल्या पुत्राच्या दर्शनार्थ आलो होतो. अत्यानंद झाला. माझा इथे येण्याचा हेतू पूर्ण झाला. आपले कल्याण होवो. नारायण नारायण. नाही महर्षी, आपण अतिशय मंगलसमयी आला आहात. आपल्याला आमचं आतिथ्य स्वीकारावंच लागेल. महाराज केसरी, आतिथ्य उपचार केवळ आपल्यातच नाहीत, आपल्या पुत्रामध्ये सुद्धा आहेत. ते बालकाच्या मुखमंडलावर दृष्टीगोचर होत आहेत. अशा परिस्थितीत आम्ही कसे काय जाऊ शकतो? परंतु क्षमा असावी. भविष्यात आम्ही अवश्य येऊ. दुर्गा माता, बालकाकडे लक्ष असू द्या. मी तात्काळ जाऊन येते. जशी आज्ञा महाराणी. सांभाळू ना. शिशूच्या अंगावर तेल मर्दन केल्याने सांधे स्नायू खूपच बळकट होतात. मी एक विशेष तेल तयार करून आणते. तोपर्यंत बाळाकडे काळजीपूर्वक लक्ष असू द्या. अरे राजकुमार, ताई, हे काय? इतक्या शीघ्रतेने तेल सिद्ध करून घेऊन आलीस? कसा उशीर करणार? या बालकास एक क्षणही दृष्टीआड करू शकत नाही मी. सुरभी, जरा जाऊन उष्ण जल घेऊन येशील का? जशी आज्ञा ताई. ए बालका, इवलूसे बालक, तुझी आयु ती कितीशी असेल? तीही बस काही क्षणातच समाप्त होणार आहे. तुला तुझ्या सृष्टीकर्त्याकडे परत पाठवून देईन मी. जाऊन भेट. तू आता वाचणार नाहीस. धूम्रलोचना अद्याप परतली का नाही? अंजना पुत्राच्या मृत्यूचा शुभ समाचार एवढ्यात यायला हवा होता. स्मशान झालेल्या सुमेरू राज्यात अद्याप ती करतीये तरी काय?
लंकाधिपती, मी हरले. माझ्या हातून काहीच घडले नाही. बालक अद्याप जिवंत आहे. मी त्याला मारू शकले नाही महाराज. क्षमा करा प्रभू. धूम्रलोचना, त्या वानर शिशूला मी धूम्रलोचना, त्या वानर शिशूला तू मारू शकली नाहीस. त्या शिशूच्या हस्ते हिचा मृत्यू. हे कसं संभव आहे? महामायावी महाशक्तिशाली धूम्रलोचना एका निर्बल बालकाकडून पराजित कशी होऊ शकते? तो शिशू किती बलवान असेल? त्या बालकात एवढे प्रचंड बळ आले कुठून? कुठल्या देवतेकडून? धूम्रलोचनाचा मृत्यू कसा झाला हे जाणून घ्यावंच लागेल. देहात वसलेल्या कपटी पिशाच दैत्या, मी तुला आवाहन करतोय. या त्रिलोकाधिपती लंकेश्वर दशाननाला तुझ्या सहाय्याची आवश्यकता आहे. या क्षणी प्रकट हो. आज्ञा द्यावी लंकाधिपती. हे पिशाच दानव, अत्यंत चाणाक्ष आणि महाबलशाली पराक्रमी धूम्रलोचना सुमेरू राणी अंजना पुत्राकडून मृत्युमुखी पडली. तिथे नक्की काय घडले? हे शक्य कसे काय झाले? हे सर्व मला जाणून घ्यायचे आहे. जशी तुमची आज्ञा प्रभू. तिथे जे काही घडलं आपल्याला सर्व दृश्य दाखवले प्रभू. हे पिशाच दानवा, हा आत्ता जन्माला आलेला शिशू त्याच्या पावलाच्या ठोशाने महाबलशाली धूम्रलोचना तिथून इथे लंकेत येऊन पडते आणि गतप्राण होते. त्या बालकामध्ये एवढे बळ आले कुठून? हे कसे संभव आहे? लंकाधिपती, ते सामान्य बालक नाहीये. त्याच्यात दैवी शक्ती विराजमान आहे. सर्व विश्व शक्तीचा एक अलौकिक अंश त्या बालकामध्ये आहे आणि तसं असल्या कारणाने तो महाबलशाली आहे. मला आधीच संशय होता. मी तुला सावध करते. त्या कपटी देवतांवर कधीही विश्वास ठेवू नकोस.
त्या बालकाच्या जन्माच्या वेळी दिव्य प्रकाशाची आभा साऱ्या ब्रह्मांडात पसरल्याचा अनुभव मला झाला होता. याच्या मागे नक्कीच त्या देवांची कूटनीती असणार आहे. त्याच्या माध्यमातून ते त्रिमूर्ती तुझ्या विरुद्ध एखादे षडयंत्र रचत असतील. तुझ्यासारख्या सम्राटाच्या विरुद्ध त्या शिवासोबत मिळून सर्व तुला समाप्त करण्यासाठी हा कुटील डाव रचत आहेत. जर हे असंच चालत राहिले तर स्वर्गाचे सिंहासन अगदी कायमचे त्या रावणाचे होईल. आपण त्याचे दास सेवक बनून राहावं लागेल ही चिंता त्यांना भेडसावत आहे. म्हणूनच सर्व देवांनी मिळून आपल्या अंशातून त्या बालकास शक्ती देऊन तुझ्या विरुद्ध षडयंत्र रचलं आहे. तुला तात्काळ काहीतरी करावयास हवे. त्या देवतांना पराजित करण्याचे बल तुझ्यात आहे पुत्रा. त्यांना पराजित कर. ते बालक अजून लहान आहे. अजूनही वेळ गेली नाही पुत्रा. त्या बालकाचे शीर धडा वेगळे करावे लागेल. आणि हयगय केलीस तर भविष्यात तुझ्या शिरावर कोसळेल ते संकट. मातोश्री, आपले म्हणणे सत्य आहे. या समयी देवता रक्षेत लपलेल्या अग्नीच्या निखाऱ्यांप्रमाणे आहेत. या दशाननाचा अंत करण्याकरिता योजना तयार करत आहेत ते. ठीक आहे. सर्वप्रथम मी त्या शूद्र बालकाचाच अंत करेन. तत्पश्चात तुम्हा देवतांना योग्य तो धडा शिकवेन. कालनेमी, काय आज्ञा आहे प्रभू? तू तात्काळ पाताळ लोकात जा. जशी आज्ञा प्रभू. कारण तरी सांगावे प्रभू. आता मला सर्व काही स्पष्ट होते आहे. एक दुष्ट शक्ती माझ्या पुत्राचा मागोवा घेते. या उद्देशाने की शिशु गर्भात असतानाच त्याला मारून टाकण्याकरिता अंजनावर आक्रमण झाले होते. आणि आता शिशुवर यामागे कोण आहे? हे आक्रमण कशाकरिता होत आहे? आम्हास पुत्र प्राप्ती झाल्यानंतर कोणाची हानी होणार आहे? या प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहीत. परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे. ही कुठलीही दुष्ट शक्ती असू देत किंवा मग कुणीही मायावी राक्षस असू दे, माझ्या या देहामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी माझ्या पुत्राचं रक्षण करेन. हा या केसरीचा संकल्प आहे.
आपल्या सोबत आम्ही सर्वजण आहोत महाराज. सुबेरू साम्राज्याच्या राजपुत्राचं रक्षण करणं आमचं कर्तव्य आहे. आम्हा सर्वांचं कर्तव्य आहे. त्या दिवशी बालकाजवळ दुग्गा माताऐवजी त्या दुष्ट राक्षसाला पाहून माझा श्वास जणू थांबला. माझा निरागस पुत्र, त्याने कुणाचं काय वाईट केलं आहे? माझ्या पुत्रावर का अन्याय होत आहे? का या दुष्ट शक्ती माझ्या पुत्राच्या मागे लागल्या आहेत? प्रभू सदाशिवांच्या कृपेने आजवर माझ्या पुत्राला काहीही झाले नाही, परंतु यापुढे क्षणोक्षणी ही चिंता माझा क्षय करते आहे स्वामी. अंजना, मी सांगितले ना, आपल्या पुत्राच्या केसालाही धक्का लागू नये याची पुरेपूर काळजी मी घेईन. मायावी राक्षस आहे, न जाणो आता तो कोणत्या रूपात येईल. मला ह्यापुढे काहीच आठवत नाहीये महाराणी. मी याविषयी आपणास सांगितले आहे. प्रसूतीच्या वेळी काही काळ आधी मी आपल्याला भेटून बाहेर गेले होते. त्यानंतर मी आपल्या घरी पोहोचले. मला इतकेच स्मरत आहे. तत्पश्चात काय घडले हे मला आठवत नाही. जेव्हा भानावर आले, आपल्याला पाहायला धावत आले आणि पाहते तर काय, त्यापूर्वीच राजपुत्राचा जन्म झाला होता. मी कसल्या तरी भ्रमात होते असे वाटते. माझ्या हातून काही अपराध घडला असेल तर क्षमा करा महाराणी. यात आपला काही दोष नाही दुर्गम्मा. मायावी तर हवं तेव्हा ज्याला पाहिजे त्याला आपल्या मायावी भ्रमजालात सहज फसवू शकतात. यात किंचितही शंका नाही. आपल्या सर्वांना सावध राहण्याची आवश्यकता आहे. यापुढे सर्व जागरूक राहतील. मंत्री श्रुतकेतू, सेनापती विद्यांश, अंतःपुराची सुरक्षा आणखी वाढवण्यात यावी. महालाच्या चारी दिशांना सैन्यबळ 4 पट वाढवा. काही सैनिकांना गुप्त रूपाने आमच्या महालाबाहेर वेश पालटून पाळत ठेवण्यास सांगा. महालाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर पहारा अजून वाढवा. मायावी राक्षस कोणत्याही दिशेने, कोणत्याही वेशात महालाच्या आत प्रवेश करू शकतात. त्यांना ही संधी आपण देता कामा नये. कुणीही संशयास्पद व्यक्ती असेल अथवा संशयास्पद वस्तू असेल, मी तुम्हास हा आदेश देतो की तात्काळ बंदी बनवा. सर्वत्र हा संदेश पोहोचवा. जशी आज्ञा महाप्रभू. महाराणी आणि राजपुत्राची रक्षा माझे दायित्व आहे. दिवस रात्र सावट पहारा देऊ. ठीक आहे, आता आपण सर्वांनी जावे. माझ्या प्रपौत्राच्या मागे हे दैत्य का बरे लागले आहेत? असं माझ्या पौत्राने काय केले असावे? ही कसली अग्निपरीक्षा आहे परमेश्वरा? माझ्या रूपात जो आला, उद्या कोणत्याही रूपात येऊन बालकास हानी पोहोचवेल. तो मायावी राक्षस आहे. माझ्या पुत्राला नाही, नाही, माझ्या पुत्रास मी कोणासही नेऊ देणार नाही. नाही नेऊ देणार. अंजना, हे शिवा, शंकरा, अभ्यंकरा, मला पुत्र प्राप्ती होण्याकरिता
तू किती कठोर परीक्षा घेतली आहेस, तुझ्या तपश्चर्येत किती काळ लोटला, तेव्हा तू हे वरदान मला दिले. आता हे काय अघटित होत आहे सदाशिवा? आता ही कोणती अग्नी परीक्षा घेत आहेस शिवा? न जाणो कित्येक वर्षानंतर तुझ्या कृपेने मी माता झाले आहे. प्रत्येक क्षण पुत्रास गमावण्याच्या धास्तीने मला भयभीत करत आहे सदाशिवा. उद्याचा सूर्योदय माझा पुत्र पाहिल की नाही याची भीती. नाही प्रभू, आणखी परीक्षा पाहू नकोस. मी खूप सोसला आहे दयाघना. आता आणखी किती यातना साहू. मी देवता नाही, कुठली अलौकिक शक्ती माझ्या अंगी नाही. मी एक सामान्य वानर स्त्री आहे सदाशिवा. माझ्या बालकावर कोणाची कुदृष्टी आहे. या निष्पाप बालकाकडून काय चूक घडली आहे स्वामी? हे तर आत्ताच या पृथ्वीवर आले आहे. आत्ताच तर माझ्या पुत्राने नेत्र उघडले आहेत. अद्याप त्याचे प्रतिबिंब मी माझ्या नेत्रात सामावले नाही. त्याच्या जन्माचा आनंद धड उपभोगलाही नाही. याचे हास्य ह्या कर्णांनी ऐकलेही नाही. त्याच्या आगमनाचे आनंद क्षण अजून पूर्णही झाले नाहीत स्वामी. माझ्या पुत्रास हसताना, धावताना, रडताना, दिसा मासाने वाढताना पाहण्याचे भाग्य माझ्या ललाटी नाही का शिवा? हे महादेवा, ही कसली तुझी क्रूर लीला आहे.